रेशो आणि प्रोपोर्शन यामध्ये सेक्शन 6 आपण त्या ठिकाणी पाहतो. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं वेगळं असणारा पॉईंट ॲक्च्युली रेशो आणि प्रोपोर्शन याची रिलेटेड आपण माहिती घेतलेली आहे, त्याचाच पुढे कंटिन्युअस आपण पार्ट पाहतो असं म्हटलं तर चालेल. कंटिन्यू प्रोपोर्शन. आता ॲक्च्युली जर विचार केला तर प्रोपोर्शन हे जे आहे त्या अगोदर देखील पाहिलेलं होतं आणि प्रोपोर्शनशी रिलेटेडच आपण त्या ठिकाणी पुढचा विचार करतो म्हणजे कंटिन्यू प्रोपोर्शनचा विचार करतो. त्यामध्ये सांगितलेलं आहे काय बा, इफ ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी, हे दोन्ही रेशो आणि हे दोन्ही रेशो इक्वल आहे, देन ए बी सी आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन. ऍक्च्युअली याचे तीनच नंबर आहेत ए बी आणि सी, मात्र रेशो लिहिताना ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी असे लिहिले. जर असं असेल अशा पद्धतीने लिहिलेलं असेल तर आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन आपण म्हणू शकतोय. थोडक्यात हे ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी असेल तर गिवन नंबर आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन. कॉन्व्हर्सली ए बी सी आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन देन ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी अशा पद्धतीने लिहू शकतो आपण. तेच पुढे कंटिन्यू सांगितलेलं आहे, इफ ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी हे दोन्ही रेशो इक्वल असेल तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं, इट मीन्स ए बी सी आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन असेल तर आपण असं देखील लिहू शकतोय, ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी. आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी हे आपल्याला मिळते. इट मीन्स बी इज अ या ठिकाणी जॉमेट्रिक मीन ऑफ ए एंड सी असे उल्लेख करते. वेन ए बी सी आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन देन बी इज कॉल्ड जॉमेट्रिक मीन और मीन प्रोपोर्शन ऑफ ए एंड सी असे आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख करता येईल. When A, B, C are in continuous proportion and B is called the geometric mean or mean proportion of A and C. Similarly, if A upon B is equal to B upon C is equal to C upon D is equal to D upon E. आता याच्यामध्ये जर बघितलं तर B हे रिपीट झालेले, C हे रिपीट झालेले, D हे रिपीट झालेले आणि याच्यामध्ये A, B, C, D आणि E हे 5 नंबर्स आहेत. असं जर आपण लिहिलेलं असेल तर देन आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन. इट मीन्स ए बी सी डी आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन आपण लिहितो. हे 3 नंबरसाठी आणि हे 5 नंबरसाठी या पद्धतीने लिहिता येईल. आता 5 नंबरसाठी आणखीन एक लक्षात ठेवायचे, इक्वल टू आपण के कन्सिडर केलं तर हेच आपल्याला प्रोपोर्शन या पद्धतीने देखील लिहिता येते. इट मीन्स ए के स्क्वेअर ए के क्यूब ए रेस टू 4 आर the 5 numbers are in continue proportion. हे देखील लक्षात ठेवायचं. एक एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण त्याचा यूज करणार आहे. आता त्यातली दुसरी एक मेथड दिली ती के मेथड. के मेथड इट मीन्स काय, इक्वल टू के कन्सिडर करून आपण या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. इट मीन्स के मेथड इज यूज टू सॉल्व्ह एक्झाम्पल बेस्ड ऑन इक्वल रेशोशी रिलेटेड आपण एक्झाम्पल पाहते. म्हणजेच काय, सपोज या ठिकाणी ए अपॉन बी इज इक्वल टू इथे सी पाहिजे, सी अपॉन डी इज इक्वल टू आपण के घेतला, ए अपॉन बी इज इक्वल टू इथे सी पाहिजे, सी अपॉन डी इज इक्वल टू के घेतलं आणि फर्स्ट रेशो इज इक्वल टू आपण के घेतलं, सेकंड रेशो इज इक्वल टू के घेतला आणि सिम्प्लिफाय केला तर डिवाइडच्या इकडे मल्टिप्लाय तर ए इज इक्वल टू बी के येईल आणि हे डिवाइडच्या इकडे मल्टिप्लाय तर इथे सी आहे, सी इज इक्वल टू डी के या पद्धतीने मिळेल. सिमिलरली आपण जर समजा इफ ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इट मीन्स कंटिन्यू प्रोपोर्शन, हे प्रोपोर्शन साठी झालं आणि कंटिन्यू प्रोपोर्शन साठी जर घेतलं आपण ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू के घेतलं आणि सॉल्व्ह करून घेतलं आपण. पहिल्यांदा बी ची व्हॅल्यू करून घे, हे डिवाइडच्या इकडे मल्टिप्लाय केलं तर बी इज इक्वल टू सी के येईल आणि ए इज इक्वल टू बी के येणार आहे. अगेन बी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं तर त्याच्यावरून ए ची व्हॅल्यू ही सी के स्क्वेअर येते. या पद्धतीने के मेथडचा यूज करण्यासाठी आपण ज्या ठिकाणी प्रोपोर्शन असेल त्या ठिकाणी ए इज इक्वल टू बी के आणि सी इज इक्वल टू डी के व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आणि कंटिन्यू प्रोपोर्शन असेल त्या ठिकाणी बी इज इक्वल टू सी के आणि ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे. आता याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.5 याच्यातले एक्झाम्पल दिलेले आहेत. विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 12, 16, 21 so that resulting numbers are in continue proportion. आता याच्यातनं कुठला नंबर आपण सबट्रॅक्ट केल्यानंतर जे नंबर मिळतील आपल्याला ते कंटिन्यू प्रोपोर्शन असेल. सपोज आपण x कन्सिडर करूया इथं, let x be subtracted from 12, 16, 21 so that the resulting number are in continue proportion. It means नंबर आपल्याला या पद्धतीने मिळतील. त्यातनं x मायनस केलं तर 12 मायनस एक्स मिळेल, त्यातनं x मायनस केल्यानंतर 16 मायनस एक्स येईल, याच्यातून x मायनस केल्यानंतर 21 मायनस एक्स आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन. आणि कंटिन्यू प्रोपोर्शन जेव्हा असते तेव्हा लिहिताना कसं घ्यायचं, फर्स्ट अपॉन सेकंड इज इक्वल टू सेकंड अपॉन थर्ड असं लिहायचं, कारण मिडलचा नंबर तुमचा रिपीट असतोय. फर्स्ट इट मीन्स 12 अपॉन एक्स
upon 12 minus x upon second number, it means 16 minus x is equal to second number, it means 16 minus x upon third number, it means 21 minus x. हे या पद्धतीने लक्षातच ठेवायचं. ज्यावेळेला कंटिन्यू प्रोपोर्शन म्हणतोय त्याला फर्स्ट अपॉन सेकंड इज इक्वल टू थर्ड अपॉन फोर्थ एवढंच लक्षात ठेवायचं. फर्स्ट अपॉन सेकंड इज इक्वल टू सेकंड अपॉन थर्ड या पद्धतीने लक्षात ठेवायचं. हे लिहिलं की सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे फक्त सॉल्व्ह करायचं आहे. याने इकडे मल्टिप्लाय करूया, याने इकडे मल्टिप्लाय करूया, म्हणजे या पद्धतीने मिळेल. आणि सिंपल ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करूया. 12 ने याला जर मल्टिप्लाय केलं तर 252 मिळते आपल्याला. 12 इंटू मायनस 6x केलं तर -12x, मायनस 6 इंटू 21 केलं तर -21x, आणि मायनस मायनस प्लस होईल, इट मीन्स x होईल, इज इक्वल टू 16 इंटू 16 केलं तर 256 येईल. 16 इंटू मायनस x केलं तर -16x मिळेल. मायनस 6 इंटू 16 केलं तर -16x येईल, आणि मायनस इंटू मायनस हे केलं तर हे प्लस येईल. बोथ साइडचं इक्वल पार्ट म्हणजे x स्क्वेअर हे कॅन्सल करूया. इट मीन्स रिमेनिंग आन्सर काढत असताना 252, आणि याचा आन्सर जर काढलं तर हे आन्सर आपल्याला -33x येईल, इज इक्वल टू 256. याचा आन्सर काढलं तर -32x येईल. एक्सच्या टर्म एका साईडला शिफ्ट करूया, हे मायनस इकडे शिफ्ट करूया, आणि मायनस इकडे शिफ्ट, किंवा हे नंबर आहे तसं हे मायनस आहे या साईडला पण इकडे प्लस केले. इट मीन्स 32x मायनस 33x इज इक्वल टू हे आहे तसं ठेवलेलं आणि प्लस इकडे मायनस केलं. याचं सबट्रॅक्शन केलं तर x मायनस x या ठिकाणी येतात. हे मायनस 6 इज इक्वल टू इथे आन्सर आपल्याला 4 मिळेल. इट मीन्स x इज इक्वल टू साइन चेंज करून घेतलं तर x इज इक्वल टू 4. याचा अर्थ -4 शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम ईच ऑफ द गिवन नंबर्स. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल जे आपल्याला जे दिलेलं आहे त्यामध्ये if 23x is a mean proportion of 28 minus x and 19 minus x, then find the value of x. आता याच्यामध्ये बुक मध्ये आपल्याला इथं 28 पडलेलं आणि इथं 23 पडलेलं, हे चेंज करून घ्यायचं आहे. हे या पद्धतीनेच एक्झाम्पल घ्यायचं आहे. 23 minus x is a mean proportion of हे सांगितलेलं 28 minus x and 19 minus x. सेंटेन्स दिलेला आहे ते आहे तसं लिहून घेऊया. याचा अर्थ असा ही मिडलचा नंबर आहे, हा फर्स्ट नंबर, आणि हा लास्ट, इट मीन्स थर्ड नंबर. फर्स्ट अपॉन सेकंड इज इक्वल टू सेकंड अपॉन थर्ड या पद्धतीने करायचं. फर्स्ट या ठिकाणी आपण विचार केला तर आता इथे तुमचा फर्स्ट नंबर जो आहे तो 28 मायनस एक्स अपॉन सेकंड, इट मीन्स 23 मायनस एक्स इज इक्वल टू सेकंड, इट मीन्स 23 मायनस एक्स अपॉन थर्ड, इट मीन्स 19 मायनस एक्स. आता जसं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं त्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन करूया. हा प्रोडक्ट या पद्धतीने लिहून घ्या. सिंपल ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. याचा प्रोडक्ट केला तर आपल्याला 532 येतोय. हा प्रोडक्ट केला तर -28x येईल. हा प्रोडक्ट केला तर -19x येईल. मायनस इंटू मायनस प्लस येईल, इट मीन्स x होईल. सिमिलरली इकडे याचा प्रोडक्ट केला तर 529 येईल. हा प्रोडक्ट केला तर -23x येईल. हा प्रोडक्ट केला तर -23x येईल. मायनस मायनस प्लस x² मिळेल. इथे प्लस x² पाहिजे. बोथ साइडचे x² जे आहे ते कॅन्सल करून घ्या. हे करेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा रिमेनिंग पार्ट आपण घेतला तर 532. आता याचा आन्सर जर काढला तर -47x येईल, इज इक्वल टू 529. याचा आन्सर काढला तर -46 येईल. एक्सचा टर्म एका साइडला किंवा नंबर एका साइडला, हा नंबर इकडे शिफ्ट केला तर प्लस मायनस होईल. हे मायनस या साइडला आपण प्लस करून घेतलेलं आहे. अगेन याचा आन्सर काढला आपण 3 मिळेल. याचा आन्सर काढला तर x येईल, इट मीन्स x इज इक्वल टू 3. हे त्याचं आन्सर आपल्याला मिळालेलं पाहिजे. नेक्स्ट याच्यामध्ये आपण सांगितले 3 numbers are in continuous proportion whose mean proportion is 12. आपल्याला mean proportion 12 दिले, and sum of the remaining 2 numbers is 26. Then find these numbers. हे थोडंसं वेगळं आपल्याला एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. आता यामध्ये सुरुवातीला आपण असं करूया. 3 numbers कंटिन्यू प्रोपोर्शन, सपोज ए बी सी आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन आपण घेतलं. लेट ए बी सी आर इन 3 numbers इन कंटिन्यू प्रोपोर्शन. त्यातलं मीन प्रोपोर्शन इट मीन्स मिडलचा नंबर आपल्याला 12 दिले, आणि रिमेनिंग 2 चे इट मीन्स ए आणि सी हे जे आहे त्याची सम आपल्याला या ठिकाणी 26 दिलेले आहे. ते तुला बाय द कंडिशन मिडलचा नंबर इट मीन्स बी, त्याला मीन प्रोपोर्शन किंवा जॉमेट्रिक मीन असं म्हणतो, ती व्हॅल्यू आपल्याला 12 दिलेली. रिमेनिंग नंबर इट मीन्स ए आणि सी याचे सम जे आहे ते आपल्याला 26 दिले. याच्यावर एक व्हॅल्यू काढून घ्या. या ठिकाणी ए प्लस इकडे मायनस केली, इट मीन्स सी इज इक्वल टू 26 मायनस ए हे आपण दिले. बट given number are in continuous proportion, then b² is equal to ac हे इक्वेशन आपल्याला मिळते. डायरेक्ट आपण ते इक्वेशनचा यूज केला आणि याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. b ची व्हॅल्यू 12 आहे, 12² इज इक्वल टू a आहे तसं ठेवलं तर c ची व्हॅल्यू आपण इथे काढून घेतली 26 मायनस a. इथे सिम्प्लिफाय करूया. याचा स्क्वेअर केला तर 144 येईल, इज इक्वल टू a नात मल्टिप्लाय केला तर 26a मायनस a². अगेन या दोन्ही टर्म इकडे शिफ्ट करून घ्या. मायनस हे प्लस होईल, हे प्लस मायनस होईल, आणि ही टर्म आपण आहे तशी ठेवलेली आहे, इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले. इक्वेशन आता हे ऍक्च्युअली इक्वेशन जे आहे ते आपण 10th स्टँडर्ड मध्ये सॉल्व्ह करायचं आहे.
पण हा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आपल्याला मिळतो. याचं फॅक्टर कसं पडायचं आपण याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्या पद्धतीने आपण हे कंटिन्यू करायचं आहे. याचा फॅक्टर आपल्याला 26 यायला पाहिजे. मग ते जर घेतला 144चं फॅक्टर घेतलं तर 18 8 जर केला तर 144 मिळते आणि याचं सबट्रॅक्शन ऍडिशन केली तर आपल्याला 26 मिळते. लास्ट टर्म पॉझिटिव्ह असल्यामुळे मिडल साइन बोथला द्यायचं. इट मीन्स -18 आणि हे -8 येणार आहे. आणि त्यामुळे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये इथं व्हेरिएबल ए आहे A-18 तर सेकंड ब्रॅकेटमध्ये A-8 या पद्धतीने मिळेल. त्यानंतर इज इक्वल टू 0 सेपरेट करूया. फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल 0 और सेकंड ब्रॅकेट इज इक्वल 0 हे सॉल्व केलं. हे मायनस इकडे प्लस करा, हे मायनस इकडे प्लस करा. इट मीन्स ए इज इक्वल टू 18 और ए इज इक्वल टू 8 या पद्धतीने मिळेल. फॉर फ्रॉम 1 फर्स्ट जे इक्वेशन आहे याच्यावरून आपल्याला ए ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 18 असताना आपण सी ची व्हॅल्यू काढायची आणि ए ची व्हॅल्यू 8 असताना सी ची व्हॅल्यू काढायची. ते व्हॅल्यू काढून घेतल्या तर इफ ए इज इक्वल टू 18 देन सी इज इक्वल टू 26 मायनस 18 केलं तर 8 येईल. इफ ए इज इक्वल टू 8 घेतला आपण आणि सी इज इक्वल टू व्हॅल्यू काढायचं असेल तर 26 मायनस 8 केलं तरी 18 येणार. इट मीन्स नंबर जे असणार आहेत फर्स्ट नंबर आपला 8 असेल 18 असेल तर मिडल नंबर आपला 12 आहे आणि हा लास्ट नंबर हा 8 येईल. कॉन्व्हर्सली तेच येते. फर्स्ट नंबर 8 घेतला तर मिडल नंबर 12 आणि हे 18. इट मीन्स रिक्वायर्ड नंबर जे असणार आहे ते 18 12 8 और 8 12 18 हे नंबर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर नेक्स्ट जे आपल्याला दिलेलं आहे फोर्थ एक्झाम्पल त्यामध्ये सांगितले इफ फर्स्ट ब्रॅकेट दिले a प्लस बी प्लस सी सेकंड ब्रॅकेट दिले a मायनस बी प्लस सी इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर शो दॅट हे दिले ए बी सी आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन. त्याला स्टडी करण्यासारखं असं काही नाहीये. जे दिलेलं आहे फक्त त्याला सिम्प्लिफाय करूया आपण. इट मीन्स हे दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे आणि फक्त ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. रेग्युलर मल्टिप्लिकेशन करतोय तशा पद्धतीनं a इंटू ए केलं तर a स्क्वेअर मिळेल, a इंटू मायनस बी केलं तर मायनस ए बिल, a इंटू सी केलं तर ए सी. अगेन बी ने मल्टिप्लाय करू. बी इंटू ए केलं तर बी इट मीन्स ए बी. बी इंटू मायनस बी केलं तर बी स्क्वेअर येणार आहे. बी इंटू सी केलं तर बी सी हे या ठिकाणी लिहिलं. नंतर सी ने मल्टिप्लाय तर सी इंटू इट मीन्स ए सी. सी इंटू मायनस बी केलं तर मायनस बी सी आणि सी इंटू सी केलं तर सी स्क्वेअर हे या ठिकाणी लिहिलं. इज इक्वल टू आर एच एस आहे तसं. त्यानंतर आपण बोथ साईडचं इक्वल पार्ट कॅन्सल करू. म्हणजे ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आता सॉरी बोथ साईडला आपल्याला ए स्क्वेअर दिसते ते कॅन्सल करूया. बोथ साईडला सी स्क्वेअर दिसते ती कॅन्सल करूया. बी स्क्वेअर कॅन्सल करता येणार कारण या ठिकाणी मायनस आहे आणि इथं प्लस आहे. पहिल्यांदा ते आहे रिमेनिंग टर्म आपण घेतली. ही टर्म राहिलेली ही टर्म पुन्हा हे बी स्क्वेअर राहिलेले ह्या दोन टर्म ह्या तीन टर्म राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे फक्त बोथ साईडचं ए स्क्वेअर सी स्क्वेअर कॅन्सल केलं बाकीचं इथं लिहून घेतलं. त्यानंतर एकाच साईडचा आपण विचार केला तर प्लस मायनस असलेली टर्म आपण कॅन्सल करूया. हे मायनस ए बी आहे आणि इथं प्लस ए बी हे कॅन्सल होऊन जाईल. पुन्हा हे प्लस बी सी आणि हे मायनस बी सी कॅन्सल होईल कारण एल एच एसलाच आहेत. त्यामुळे रिमेनिंग पार्ट आपल्याला असं मिळेल. इथं एसी शिल्लक राहते आणि इथे एसी शिल्लक राहते. इट मीन्स 2ac राहील आणि मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर येईल. अगेन ही मायनस सी या साईडला आपण प्लस करूया. त्याफोर 2ac इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येईल. अगेन यांची ऍडिशन केली तरी 2b स्क्वेअर येते. त्यानंतर 2 कॅन्सल होईल. इट मीन्स शिल्लक राहील बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी आणि ज्यावेळेला असं आपल्याला मिळतं इट मीन्स ए बी सी आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन हे आपण या ठिकाणी लिहू शकतोय. थोडंसं सिम्प्लिफाय फक्त केले की आन्सर आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाईल. त्यानंतर फिफ्थ नंबरचा जो क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी दिलेले अँड ए बी सी हे जे आहे ते ग्रेटर दॅन 0 देन शो दॅट त्यांनी एक एक आपल्याला टर्म शो करायला सांगितले आहेत. आता इथं दोन पद्धतीने के मेथडचा यूज करून देखील करता येते पण एक वेगळ्या पद्धतीने देखील मी इथं सॉल्व्ह केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला दिलेलं ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी प्लस सी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये इंटू बी मायनस सी सेकंड ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू ए बी मायनस सी स्क्वेअर. आता इथं कंडिशन काय दिले की ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी हे त्यांनी दिलेलं आहे. आपण फक्त असं करूया याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. इट मीन्स बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी हे आपल्याला मिळेल. हे जे प्रूव्ह करायचं त्याचं एलएचएस पार्ट घेऊया आपण. एलएचएस पार्ट दिलं आपल्याला ए प्लस बी प्लस सी फर्स्ट ब्रॅकेट कंप्लीट तर सेकंड ब्रॅकेटमध्ये बी मायनस सी याला फक्त मी सिम्प्लिफाय करतो. मग जसं वर सिम्प्लिफाय केलं त्या पद्धतीने इथे आपण सिम्प्लिफाय करून घ्या. ए न बी ला मल्टिप्लाय नंतर ए बी, ए न मायनस सी ला मल्टिप्लाय नंतर मायनस ए सी. अगेन बी ने मल्टिप्लाय नंतर बी स्क्वेअर येईल. बी ने मल्टिप्लाय नंतर मायनस बी सी हे आपल्याला मिळालं. त्यानंतर सी ने मल्टिप्लाय नंतर बी सी, सी ने मल्टिप्लाय नंतर मायनस सी स्क्वेअर मिळाला. आता याच्यात फक्त एवढंच करायचे काही टर्म कॅन्सल होतात का ते चेक करूया. तर तुमच्या लक्षात येईल इथं जर आपण पाहिलं तर हे मायनस आणि हे प्लस आहे ते कॅन्सल होईल. इट मीन्स रिमेनिंग टर्म आपल्याला असं मिळेल ए बी मायनस ए सी प्लस बी स्क्वेअर आणि मायनस सी स्क्वेअर. अगेन बट बी स्क्वेअर इट मीन्स ए सी आहे आणि बी स्क्वेअरच्या ठिकाणी आपण एसी व्हॅल्यू पुट करूया. बाकीचं आहे तसं घेतलं त्यामुळं हे प्लस मायनस कॅन्सल होईल. इट मीन्स ए बी मायनस सी स्क्वेअर इट मीन्स आर एच एस आपल्याला मिळालेलं पाहायला मिळेल.
हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो. म्हणजे सिम्प्लिफाय केलं, जे प्लस मायनस ह्या दोन टर्म आहेत ते कॅन्सल करून घेतल्या, रिमेनिंग टर्म लिहिलं. मात्र बी स्क्वेअर इट मीन्स एसी आपण लिहिले किंवा एसी इट मीन्स बी स्क्वेअर लिहिलं तर चालते. दोन्हीपैकी कुठलेही चेंज करा. याच्याऐवजी बी स्क्वेअर पुट करा किंवा याच्याऐवजी एसी पुट करा. हे तर पुट केलं त्यामुळे प्लस मायनस कॅन्सल होईल. इट मीन्स फायनल आपल्याला अँसर मिळेल. इट मीन्स RHS मिळेल. सिमिलरली सेकंडली तशाच पद्धतीने आपण या ठिकाणी करतोय. हे आपल्याला LHS दिलेलं आहे, हे RHS दिलेलं आहे. इथं कंडिशन आहे A अपॉन B इक्वल टू B अपॉन C. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं तर याच्यावरून बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी आपल्याला मिळते. LHS पार्ट आपण इथं घेतलेलं आहे. इथेही सिम्प्लिफाय करूया. आता इथं सिम्प्लिफाय करत असताना तुम्ही ऍडजस्टमेंट केला असं तरी सुद्धा चालते. तुमच्या लक्षात येईल इथं बी स्क्वेअर आहे, इथं बी स्क्वेअर आहे. मी काय केलं की बी स्क्वेअर इट मीन्स एसी पहिला पुट केलं, ए स्क्वेअर आहेतच ठेवले, बी स्क्वेअरच्या ठिकाणी एसी पुट केलं, बी स्क्वेअरच्या ठिकाणी एसी पुट केल्याने आहेतच ठेवले. अगेन याच्यामध्ये आपण असं करूया, रिझन दिलेलं फ्रॉम वन, याच्यातनं ए कॉमन निघतंय, ए कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये ए प्लस सी राहील. याच्यातनं सुद्धा सी कॉमन निघतंय, सी कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये ए प्लस सी राहील. पुन्हा या ठिकाणी हे दोन्ही इक्वल आहेत आणि त्याच्यानंतर प्रॉडक्ट आहे, त्यामुळे ए इंटू सी इट मीन्स एसी लिहिलं आणि याचा स्क्वेअर होतोय, तो स्क्वेअर लिहिला. अगेन एसी इट मीन्स बी स्क्वेअर आपण लिहिलं, इथं कन्वर्ट केलं आपण. इथं एसी इट मीन्स बी स्क्वेअर, जसं बी स्क्वेअर इट मीन्स एसी लिहिलं तसं एसी इट मीन्स बी स्क्वेअर लिहिलं, वनचाच यूज केला. आणि त्याच्यानंतर पुन्हा काय केलं की याचा स्क्वेअर आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, आपण असं करूया टोटल टर्मचा स्क्वेअर करूया. त्यामुळे इथं आपण असं लिहिलं बी इन ब्रॅकेट ए प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. अगेन बी नात मल्टिप्लाय केला तर ए बी प्लस बी सी टोटल ब्रॅकेटचा स्क्वेअर. इट मीन्स RHS ची टर्म आपल्याला इथं मिळून जाईल. तर फक्त ऍडजस्टमेंट केली. पहिल्यांदा बी स्क्वेअरच्या ठिकाणी एसी पुट केलं, याच्यातनं ए कॉमन काढलं, याच्यातनं सी कॉमन काढलं, या दोन्हीचा प्रॉडक्ट एसी लिहिलं आणि याचा प्रॉडक्ट इट मीन्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. एसी इट मीन्स बी स्क्वेअर लिहिलेला आपण आणि टोटल टर्मचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण करून घेतलं. बी नात मल्टिप्लाय केलं तर RHS आपल्याला टर्म मिळाली. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला तशाच पद्धतीने त्याच्यात जर दिलेला आहे त्याचा विचार केला. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आपण AB इज इक्वल टू हे प्रूव्ह करायचं आहे. ही कंडिशन आहे आपली, ती लिहून घेतली. LHS पार्ट आपण लिहून घेतला. आता इथे बी स्क्वेअरच्या ठिकाणी आपण एसी जर पुट केलं, बी स्क्वेअरच्या ठिकाणी एसी पुट केलं आणि यातनं फक्त ए कॉमन काढूया. जर ए आपण कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये ए प्लस सी राहील अपॉन AB. ए कॅन्सल करा, इट मीन्स RHS पार्ट तुम्हाला मिळालेला पाहायला मिळेल. या पद्धतीने थोडंसं वेगळ्या पद्धतीने के मेथडचा यूज न करता अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं तर आपल्याला कमी वेळेमध्ये ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल आपल्याला याच्यामध्ये दिले, फाइंड द मीन प्रोपोर्शन ऑफ, या दोन्हीचं मीन प्रोपोर्शन आपल्याला फाइंड करायचं. सपोज एम कन्सिडर करूया, लेट एम बी द मीन प्रोपोर्शन ऑफ फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म. इट मीन्स हा फर्स्ट पार्ट झाला, त्यामुळे आता मिडल पार्ट आपण एम कन्सिडर केले. ज्यावेळेला मीन प्रोपोर्शन म्हणतोय किंवा जॉमेट्रिक मीन म्हणतोय त्यावेळेला मिडल टर्मचा स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट इंटू लास्ट आपण घेतोय. याचा अर्थ एक्सटेंड टर्मचा प्रोडक्ट घेतोय आपण. याचा अर्थ एम स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म घेतलेला आहे. फक्त याला सिम्प्लिफाय करूया. त्यानंतर एम स्क्वेअर इज इक्वल टू हे आहेतच ठेवलेलं आहे. इथं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हे आहे. मात्र ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. त्यावर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय तर सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस वाय डिनॉमिनेटरचा पार्ट आहेतच ठेवला. त्यामुळे एक्स मायनस वाय कॅन्सल होऊन जाईल, त्यामुळे शिल्लक राहील एक्स प्लस वाय 2 टाइम्स आहे, त्यामुळे ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर येईल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, याचा जर स्क्वेअर रूट घेतला तर एम इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय येईल. इट मीन्स मीन प्रपोर्शन इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय, हे त्याचं आन्सर आपल्याला मिळालेलं पाहायला. या पद्धतीनं थोडंसं वेगळा असलेला पार्ट आपण तो स्टडी करू शकतोय.